नमस्कार मंडळी, आज आहे नागपंचमी. तर नागपंचमीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर इथे बघा सकाळ सकाळ मी छान अशी देवपूजा आणि हे करून घेतलं, म्हणजे नागदेवतेची पण पूजा करून घेतली. तर इथे बघा छान अशी फुलं वगैरे होतीत ना आज खूप सारी, तर पूजा वगैरे छान अशी करून घेतली आणि लाह्या आणि दुधाचा नैवेद्य वगैरे दाखवला. त्यानंतर इथे ना लगेचच नारळ फोडला आणि पातोळ्या करायला घेतल्यात. तर इथे खोबरं खोवून घेतलं. तर इकडे बाहेर बघा पाऊस पडतोय, आज पाऊस आहे. त्यानंतर हे बघा आता वेलची थोडीशी कुटून घेते त्याच्यामध्ये टाकायला. आता सारण आधी तयार करून घेते. हे बघा गूळ, खोबरं आणि वेलची पावडर टाकून छान असं हे सारण तयार करून घेतलं, इथे बघू शकता तुम्ही. त्यानंतर ना एका बाजूला आता लगेचच मी उकड करायला ठेवलेली आहे. आणि आता इथे उकड काढायला ना मी काय केलं माहिती आहे, माझं जे रेग्युलर भाकरीचं पीठ आहे ना ते घेतलेलं आहे मी. आणि ते भाकरीचं पीठ म्हणजे काय आहे, त्यामध्ये 3 किलो तांदूळ दळले होते मी आणि 2 किलो ज्वारी, असं हे मिश्रण होतं. आणि त्याचं मी पीठ तयार केलं होतं भाकरीसाठी. कारण तुम्हाला आता इथे दाखवते. हे बघा, यांना मी पीठ आणायला सांगितलेलं, तर ते नाचणीचं पीठ घेऊन आलेत. म्हणजे त्यांना काही समजलंच नाही. बाजूला तांदळाचं पीठ होतं, पण त्यांनी उचलताना हे उचललं. मग म्हटलं आता जाऊ दे. मग त्याच्याच मी आता पातोळ्या करते. एका साईडला नाही, इकडे बघा उकड थोडीशी गरम होती, म्हणून मग मी मशीन लावून घेतली तोपर्यंत. आणि आता हे बघा पातोळ्या झाल्यात. आणि मी थोड्याशा शेंगा पण केल्या होत्या, कारण म्हटलं मुलांना कसं शेंगा वगैरे आवडतात ना. आणि हा शेवटचा म्हणजे छोटासा मोदक केला होता. तर आता हे छान असं सगळं उकडून घेणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते. हे बघा पातोळ्या पण आपल्या छान झालेत. मला वाटलं नव्हतं, मी थोडंसं एकदम पीठ भिजवलं होतं. हे बघा छान झाल्या होत्या. तर आजचा हा असा दिवस गेलेला आहे. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा.